या तरुणांना मी नेमकं जीवन कशासाठी जगायचं आहे हेच माहिती नाही. हो, माझ्या जीवनाचं ध्येय काय हेच त्यांना माहिती नाही. निश्चित. मला पशु बनून जगायचं नाहीये, मनुष्य म्हणून जगायचंय. गृहस्थ आश्रम, सो इट इज नॉट अ क्लब. आम्ही होम थिएटर घरात म्हणजे घरातच थिएटर आणलेलं आहे. खरंय. म्हणजे घराला थिएटर बनवलेलं आहे. हो, आपल्याला घराला थिएटर बनवायचं की घराला आश्रम बनवायचं आहे हे आधी तरुणांनी विचारात घ्यायला पाहिजे. करिअर 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 म्हणजे नेमकं काय आहे? खरंय. आपल्या पूर्वजांनी सांगितलं की 4 गोष्टी तू मिळवल्यास की तुझं करिअर पूर्ण झालं. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. वा. समर्थांनी उत्कट भव्यतेची घ्यावे यामध्ये प्रयत्नवाद सांगितलेला आहे, शॉर्टकट कुठे सांगितलेला नाही. शॉर्टकटची सवय लागली की भगवंत पण म्हणतो याचं लाईफ पण मी उगीच लांब ठेवलेलं आहे, यालाही शॉर्ट करून टाका. खरंय. त्याची बुद्धी पण शॉर्ट करून टाका. राम भजणे याचा अर्थ एकांतात बसून जपजाप्य, पूजा अर्चन, ध्यान आणि संकीर्तन हा तर आहेच, बट इट इज नॉट होल ऑफ इट. ऍब्सोल्युटली. देह, निश्चित. वाणी, मन, बरोबर. बुद्धी, हो. या 4 स्तरावर मी रावांसारखं व्हायचं. भगवंतांनी ज्याला ज्या कार्यासाठी निवडलंय ते कार्य हजारो त्याच्यावर विपदा येवोत किंवा अडथळे येवोत ते कार्य त्याच्याकडून होणारच आहे. उपनिषदच आपल्याला सांगतं की अन्नमयम ही सौम्य मनः आपोमय प्राणः. म्हणजे अन्न जे ग्रहण करतात त्याचे 3 भाग होतात. बर. आणि प्रत्येक 3 भागाचे पुन्हा सूक्ष्म रूपात 3 भाग. हे मनाला जिवंत ठेवण्याचं काम अन्न करतं. आपण देखील कॉर्पोरेट मध्ये काम केलेलं आहे. त्यावेळेला तुम्ही तुमच्या रामाला कसं पाहिलं? तर महाभारतामध्ये असे कुठले त्याज्य गुणधर्म तुम्हाला तुमच्या कॉर्पोरेट लाईफ मध्ये दिसले? रामायण हा आदर्श आहे, निश्चित. महाभारत हा व्यवहार आहे. वा. तुमचं ध्येय जर निश्चित असेल कदाचित तुम्हाला माघार घ्यावी लागेल, खरंय. पण ती माघार घेणं हा त्यावेळचा विवेक आहे. निश्चित. तर हे आपल्याला महाभारत शिकवतं. आणि आदर्श त्याच्या समोर रामायणाचा ठेवलेला आहे. ज्या व्यवहाराच्या समोर श्रेष्ठ आदर्श नसतो त्याचं भविष्य हे पतनाच्या दिशेनं जातं. निश्चितच. म्हणून तुमचा जर भविष्यकाळ आत्ताच्या काळाच्या पेक्षा उन्नत असायला हवा असेल तर तुमच्या समोर आदर्श असायला हवा. हे रामायणाचं स्थान आहे.